उत्साह असेल तर माणसासाठी काहीही अशक्य नाही. असाच उत्साह ऐरोलीमधील आजींमध्ये पाहायला मिळत आहे. 75 वर्षीय सुमित्रा शिर्के या आजी गेले 13 वर्ष स्वतः आता चायनीज भेळचा व्यवसाय करत आहेत. ऐरोली सेक्टर 8 मध्ये ज्या ठिकाणी आजी चायनीज भेळची गाडी लावतात तिथे अनेक खवय्यांची कायम गर्दी असते. आजींच्या भेळच्या शेजवान चटणीची आणि सूपची चव ऐरोलीकरांना प्रचंड आवडते. सुमित्रा आजी यांनी हा व्यवसाय 13 वर्षांपूर्वी सुरू केला, ज्यामध्ये त्यांच्या मुलांची सुद्धा त्यांना साथ मिळाली आहे. त्यांच्या या चायनीज भेळच्या दुकानात चायनीज भेळ, मंचुरियन ग्रेव्ही हे सगळे पदार्थ मिळतात. सुमित्रा शिर्के यांचं वय सध्या 75 वर्ष आहे. पूर्वी त्या एकट्या हे चायनीज भेळचं दुकान सांभाळायच्या, परंतु आता त्यांच्या तब्येतीमुळे त्यांचा मुलगा सुद्धा त्यांना यात मदत करतो. विशेष म्हणजे लॉकडाऊन मध्ये जेव्हा लोक घरी बसून होते त्यावेळेस या सुमित्रा आजींनी घरातल्यांना मदत म्हणून आपलं चायनीज भेळचं दुकान चालूच ठेवलं. तेव्हा त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला, परंतु त्यांनी कधीच हार मानली नाही. सुमित्रा आजींची सून स्वतः घरी मंचुरियन, चायनीज, चटणी हे सगळं बनवते. त्यामुळे ऐरोलीकरांना ही चायनीज भेळ घरगुतीच वाटतं आणि म्हणून त्यांना ते आवडतंही. सुमित्रा श्रीपद शिर्के किती वर्षाची? काय 75. कधीपासून तुम्ही हा व्यवसाय करता? 13 वर्ष. 13 वर्ष झाली तुम्ही एकटे सांभाळता. मुलगा असतो माझ्याकडे. अजूनही सगळ्याला होत नाही काही काम पहिला होतं थोडं बहुत. मुलं वगैरे मदत करतात? काय काय मिळतं तुमच्याकडे? काय मिळतं? माझ्याकडे मंचुरियन मिळतात, सूप मिळतं, मंचुरियन सूप, भेळ. तुम्ही घरी बनवता का? हा हे सगळं घरी बनवतो. दिलीप श्रीपद शिर्के. तुम्ही किती वर्ष? मी आज 2015 पासून, म्हणजे आज 9 वर्ष झाली. त्यांचा उत्साह कसा वाटतो तुम्हाला? हा, आईचा खूप सपोर्ट आहे. म्हणजे आज ती इथे उभी आहे म्हणून हे सगळं व्यवसाय चालू आहे आमचा. एखाद्यामध्ये जर उत्साह आणि निश्चय असेल तर तो काहीही करू शकतो हे सुमित्रा आजींकडे पाहिल्यावर वाटतं. आजींचा उत्साह भल्या भल्या तरुणांना मागे टाकेल असाच आहे. त्या पूर्वीपासून कायमच गिराईकांसोबत आनंदी राहून चेहऱ्यावर हसू ठेवून बोलतात. त्यामुळे गिराईकांना सुद्धा ते आपल्यातल्याच एक वाटतात. आजींचा उत्साह आणि आरोग्य असंच उत्तम राहो हीच इच्छा. साक्षी पाटील, लोकल 18, नवी मुंबई.